सगळे जे आयात करतायत, भ्रष्टाचारी घेतायत, गुंड घेतायत, पुंड घेतायत, ही तुमची भाजपाची संकल्पना आहे, ही तुमची हिंदुत्वाची संकल्पना आहे. एकदा सांगून टाका मोकळं म्हणून. कारण काय झालेलं हा विदर्भ आहे, या विदर्भामध्ये संत्रा आणि कापूस, शेतकऱ्याची हालत विचारूच नका. एकतर संत्र्याला आता बांगलादेशाने आयात दर वाढवलेला आहे, आयात शुल्क. म्हणून इकडे संत्र्याचे कोण शेतकरी असतील त्यांना विचारतो तुमची हालत कशी झाली आता? बेकार. बरोबर ना? कापूसवाले कोण आहेत का? तुमची हालत कशी आहे? आणि आता भाजपची हालत कशी झाली माहितीये का तुम्हाला? कारण संत्र्याला तो एक डिंक्या रोग येतो ना, कुठे पोखरतो? खोडाला. तसा भाजपला आता एक दाढीवाला डिंक्या रोग झालाय, तो त्याचं खोड पोखरतोय. आणि कापसावरती गुलाबी अळी पडते ना. जॅकेट असतं की नाही मला माहिती नाही, पण गुलाबी असते. त्याच्यामुळे ह्या भाजपचं रोपटं जे संघाने पोचलं, जोपासलं, त्या भाजपच्या रोपट्याला आता वरनं गुलाबी अळी आणि खोडकिडा, दाढीवाला खोडकिडा लागलाय. मोहनजी, हा भाजप तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला असेल नसेल, मी जनतेला विचारतोय, तुम्हाला मान्य आहे काय? आणि लोकसभा तर तुम्ही जिंकून दिलेलीच आहात. विधानसभा आता आपल्याला जिंकायचे. आणि का जिंकायचे? की आपापसात हे जे काय लावतायत झेंगाट, मग धर्माधर्मामध्ये मारामारा लावतायत, जातीपातीमध्ये भिंती उभ्या करतायत. म्हणजे तुमची घरं तुमची जळली तरी चालतील, तुमच्या पेटत्या घरावरती आम्ही राजकारणाची पोळी भाजू, हे असलं दळभद्र गोमूत्रधारी हिंदुत्व हे भाजपचं आहे, हे शिवसेनेचं हिंदुत्व नाहीये. हे नाही शिवसेनेचं हिंदुत्व की लोक मेले तरी चालतील, पण आम्ही सत्तेवर बसणार. मी ज्या वेळेला ग्रामीण भागात फिरतोय, अजून मी सुरुवात केलेली नाहीये फिरायला, आता करीन, दसऱ्यानंतर सुरुवात करेन. पहिला दसरा मेळावा आपला परंपरेनुसार शिवतीर्थावर शिवाजी पार्कवरती मी घेणार आहेच, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र फिरायला लागेल. पण मी जिथे जिथे जातो, अगदी 1-2 ठिकाणी मी गेलो शेताच्या बांधावरती, तिथे शेतमजूर महिला काम करत होत्या. मी गेलो त्यांच्यामध्ये, म्हटलं ताई काय कसं काय? हा बरं आहे. म्हटलं आता काय तुम्हाला 1500 रुपये मिळतात? बरं आहे ना तुमचं? काय म्हणे, त्या गद्दाराला 50 खोक्या आणि आम्हाला 1500 मध्ये काय घर चालतं काय म्हणे? गद्दारी करावी की काय आम्ही? आम्हाला फक्त 1500 रुपये. माझ्या पोराला ऍडमिशन द्यायचे, 1500 रुपयात होणार काय? म्हणजे आता ही महाराष्ट्राची ओळख तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख अशी करताय? गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500? बरं, 2014 साली हेच जे नरेंद्रभाई मोरे आपले तिकडे बसलेत, आम्ही त्यांचा प्रचार करत होतो. आम्हाला वाटलं होतं आता काय अच्छे दिन आएंगे, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये येणार. 15 लाखाचे 1500 का केलेत? 15 लाख देणार होता, त्याचे 1500 का केले? पण ह्यांचा जो कामा आहे की तुम्हाला बिझी ठेवायचं, आपल्याला भांडत ठेवायचं. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय मध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना बेजार करून टाकायचं, आणि जी मलई आहे ती मलई ह्यांच्या सगळ्या चेल्या चपाट्याने खायला द्यायची. आज का कालच बातमी आली, चंद्रशेखर बावनकुळेंना ती कुठली तरी जागा दिली, त्यांना आलं ना बातमी तुमच्यापर्यंत? करोडो रुपयाची जागा जवळपास फुकटात दिली त्यांना. मी इकडे नागपूरला आल्यानंतर मला सकाळी माझे पदाधिकारी भेटले, मला म्हणाले साहेब आपलं सरकार आलं ना की याची चौकशी लावायची. म्हटलं नाही, चौकशी अजिबात नाही लावायची. मग म्हटलं आपण सरकारकडे जाऊ आणि बावनकुळेला जिथे जमीन दिली ना तिकडेच आजूबाजूला दुसरी त्याच दराने जमीन दुसऱ्या माझ्या माणसाला देऊन दाखवा तुम्ही, तर मग मानू आम्ही याच्यात भ्रष्टाचार नाही. पण मूळ मुख्य शहरातले मोक्याचे भूखंड आपल्याला भांडण करत ठेवून, दंगली पेटवून हे सगळे मलई खात आहेत. भूखंडाचं श्रीखंड हे बावनकुळे सारखे भाजपवाले खात आहेत. बरं, मला वाटलं होतं की अदानीचा जो राक्षस आहे तो फक्त मुंबईत आहे, की धारावीमध्ये त्यांनी जो काय हाहाकार केलेला आहे, मुंबईमध्ये हाहाकार केलेला आहे, तो सगळा विषय मी मांडणारच आहे नंतर, दसऱ्याला मांडेन किंवा नंतर मांडेन. पण आज बातमी मी वाचली की आपल्या विदर्भातली चंद्रपूरची एक शाळा, कोरमेल कॉन्व्हेंट स्कूल, ही सुद्धा अदानीला देऊन टाकली. मग अदानी म्हणजे काय राष्ट्रसंत आहेत की काय, की सगळे जय देवा जय देवा जय अदानी बाबा अशी आरती म्हणणार की काय सगळे?
ते माकीची माणसं काय मेलेत? वन नेशन वन इलेक्शन, मी म्हणेन तसं नाहीये. यांचं वन नेशन वन कॉन्ट्रॅक्टर ही या मोदींची धारणा आहे की एकच कॉन्ट्रॅक्टर असला पाहिजे, तो म्हणजे माझा बाब्या हा अदानी. आमच्यावरती जेव्हा तुम्ही घराणेशाहीची टीका करतात, काही जण इथली उठवण बोलून म्हणतायत की काही ना त्यांचं फक्त कुटुंबच सांभाळायचं असतं. हो, कुटुंब वत्सल मी आहेच, माझे सगळे कुटुंब वत्सल आणि हेच माझं कुटुंब आहे. जेव्हा करोना आला होता, जेव्हा हे भाजपवाले बोंबलत फिरत होते, अगदी कोश्यारी सुद्धा मंदिरं उघडा, मशिदी उघडा, सगळी चर्चेस उघडा, तेव्हा मी सांगितलं